छान अशा या दोडक्याच्या शिरा आपण सगळ्या काढलेल्या आहे. आता या दोन्ही बी आणि छान असे दोडके आता आपण कापणार आहोत. शिरा म्हणजे हे बघा असे त्याचं कडाला येतं ना, याला शिरा म्हटल्या जातात. तर आता याला मस्त बारीक असे छान असं कापून घेणार आहोत दोडक्याला. तर हे बघा मैत्रिणी, असं छान असे दोडके आपण कापून घेतलेले असे सर्व लहान मोठे. आता हे दोडके आपण पाण्यात टाकणार आहोत. डाळ बी भिजायला घालणार आहोत. साध्या आणि सोपी दोडक्याची भाजी मठाच्या डाळीमध्ये. चला मैत्रिणींनो, आपण हे पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये पहिलं मठाची डाळ भिजत घालणार आहोत. तर ही आता आपण मठाची डाळ संपूर्ण याच्यात टाकलेली चिमूटभर. आता ही चिमूटभर आपली मठाची डाळ आहे, ही मस्त निसून बिसून याच्यात त्या पाण्यामध्ये टाकली भिजायला. आता हे दोडके बी त्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर हे दोडके का टाकत आहोत, डाळ बी भिजणार आहे खाली पाण्यामध्ये मठाची, आणि दोडक्याचं हे कडसर पाणी निघून जाणार. तर आज आपण साधी सोपी अशी दोडक्याची भाजी बघणार आहोत. तर हे बघा आता मस्तपैकी आता हे दोडके आपले कापून झाले. आपण भिजत घातलेले मठाच्या डाळीमध्ये दोडक्याची भाजी बनवली. मठाची डाळ बी भिजते आहे आणि दोडके बी. तर गावाकडं मठाच्या डाळीमध्ये दोडके खूप छान भाजी लागते. कोणी शेंगदाणे वाटून ते करतात, कोणी मठाच्या डाळीत, कोणी हरभऱ्याच्या डाळीत करतात. तर मी एक रेसिपीमध्ये हरभऱ्याच्या डाळीत तुम्हाला दाखवलेले आहे, पण आज मी मठाच्या डाळीमध्ये दोडक्याची भाजी बनवणार आहे, साधी आणि सोपी. तर मैत्रिणी, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली साधी सोपी आवा मठाची डाळ आता छान अशी भिजत आहे. दोडके बी मस्त असे आता छान असे कापलेले आहे. आता याचं बी तुरट पाणी निघून जाईल आणि डाळ बी भिजून जाईल आणि दोडक्याचं बी तुरट पाणी निघून जाईल. परत एक पाण्याने आपण धुवून काढणार आहोत. तर आज आपण साधी सोपी दोडक्याची भाजी मठाच्या डाळीमध्ये बनवणार आहोत. तर चला मैत्रिणी, कशी बनवता मी तुम्हाला दाखवते. मैत्रिणी, आता आपण दोडक्याची भाजी कशी बनवणार आहोत ती मी तुम्हाला दाखवत आहे. साधे सोपे आपले दोडके पाण्यामध्ये टाकले मठाच्या डाळीमधले. त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते दाखवत आहे. तर बघा मैत्रिणी, त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा. हे टमाटे घेतले कापून, कोथिंबीर घेतली कापून, कांदा आणि लसण आणि जिरे, बस. लाल तिखट, हळद आणि मीठ चवीपुरतं, एवढंच लागणार आहे साहित्य. तर चला आता आपण साधे सोपे आज दोडक्याची भाजी कशी बनवत आहे ते दाखवत आहे. मैत्रिणी बघा, साधं सोपं आता मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यावर एक फोडणीसाठी थोडासा लसूण आणि जिरे टाकलेले आहे. आता हे फोडणीचे जिरे आणि लसूण असे छान असे परतून घ्यायचे आहे. याचा तडका, लसूण जिऱ्याचा तडका. आता त्याच्यानंतर मैत्रिणी कांदा टाकणार आहोत. कांदा आणि टमाटे. आता छान असा तडका हा टमाटे आणि कांदा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आहे ना मैत्रिणी, आपण लाल तिखट टाकणार आहे 1 चम्मच आणि हळद टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे चवीला. आता आपण मैत्रिणी काय टाकणार आहोत, हलवल्यानंतर असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता मैत्रिणी आपण त्याच्यामध्ये दोडके टाकणार आहोत. तर असे सर्व दोडके असे टाकून द्यायचे. आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे मठाची डाळ. तर ही बघा मठाची डाळ आपण भिजत घातली होती ना दोडक्यामध्ये, ती मठाची डाळ. आणि मैत्रिणी थोडंसं असं पाणी टाकणार आहे, थोडंसं शिजायपुरतं. आता आपण छान असं हलवून घेऊया. डाळ शिजली पाहिजे.
त्याच्यासाठी मस्त असं हलवायची आहे ही भाजी. हे बघा छान अशी हलवायची. टमाट्याच्या डाळीमधलं दोडका आज आपण बनवत आहे. तर आता मैत्रिणी याच्यावरच आपण कोथिंबीर बी टाकणार आहोत. तर मैत्रिणी बघा आज साधा आणि सिंपल आज आपली दोडक्याची भाजी एकदम मस्त चमचमीत आणि झणझणीत बनत आहे. तर मैत्रिणी ह्या पद्धतीचे तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशी परत एकदा आपण कोथिंबीर टाकते ना, हलवून घेणार आहे. कोथिंबीर का टाकतो मैत्रिणी आपण, कारण कोथिंबीर याच्यामध्ये शिजली ना अर्क उतरतो. आणि बिना कोथिंबीरची वरून भाजी झाल्यावर टाकलं ना तर अर्क उतरत नाही. तर आता बघा ही भाजी आपली छान अशी आपण शिजत लावणार आहोत. तर साधी सोपी मठाच्या डाळीमधले दोडक्याची भाजी, दोडके टाकून मठाची डाळ भाजी, दोडक्याची भाजी मठाची डाळ टाकून अशी झणझणीत आणि चमचमीत आता ही आपली बनत आहे. तर मैत्रिणींनो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर चला मैत्रिणींना आता बघूया आपण झाकण काढून. तर बघा छान अशी दोडक्याची भाजी शिजत आहे. तर आता आपण परत एकदा अशी छानशी हलवून घेऊया. अशी हलवून घ्यायची. दोडके आणि डाळ एकत्र मठाची डाळ बनवलेली आहे. दोडके आणि डाळ. तर आता ही छान अशी हलवली, एकजीव केलेला आहे. आता ही मस्तपैकी आणि छान अशी ही भाजी शिजत आहे. मठाच्या डाळीत दोडक्याची भाजी, मठाच्या डाळीत दोडके टाकून बनवलेली साधी आणि सोपी. तर आता ही भाजी आपली तयार होत आहे. तर मैत्रिणींनो चला आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. ते बघा कसं वाटतं किती खावा, मस्त तरी वगैरे आलेली आहे. छान अशी भाजी आपली शिजत आहे. झणझणीत आणि चमचमीत खायला अशी छान मस्त भाजी आपण दोडक्याची बनवलेली आहे मठाच्या डाळीमध्ये. तर आता डाळ बी शिजत आहे आणि भाजी बी. झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी आपली तयार होत आहे. तर चला मैत्रिणी आता आपण झाकण ठेवूया. परत एकदा हलवून घेऊया गरमागरम आणि मस्त असं झाकण ठेवूया. तर साधी सोपी आपली आरोग्याला बी चांगली असते आणि एकदम छान अशी मस्त दोडक्याची भाजी आज आपण तयार केलेली आहे. तर ह्या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधे सोपे आपले मठाच्या डाळीमध्ये दोडके. तर कशी बनवली मैत्रिणी ते तुम्हाला दाखवले आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा, इतरांना चारा, तुम्ही खा. आता आपण झाकण ठेवूया. तोपर्यंत मस्त आता घनघन अशी छान आता शिजत आहे अशी. तर मैत्रिणी जास्त नाही शिजवायचे, कारण दोडके आहे ना एकदम नरम होतात. त्याच्यासाठी मध्यम शिजवायची दोडक्याची भाजी. तर आता झाकण ठेवून देते. चला थोड्या वेळाने आपण उचलून चला मैत्रिणी बघूया आपण दोडक्याची भाजी कशी शिजली. अरे बाप, बघा या पद्धतीने मस्त शिजत आहे. तर अजून थोडीशी बाकी आहे शिजल्याची बनायची. जे हिरवट दिसतात हे दोडके अजून काय एवढे पूर्ण झालेले नाही आणि डाळ बी पूर्ण शिजलेली नाही. तर परत एकदा आपण हलवून झाकण ठेवणार आहोत. आपण झाकण काढून बघूया. झणझणीत आणि चमचमीत अशी छान अशी आपली दोडक्याची भाजी झालेली आहे. तर आता परत एकदा आपण हलवू, कारण डाळ राहिलेली आहे थोडीशी शिजायची. हे बघा तेवढी डाळ शिजली ना तर आपली भाजी पूर्ण झाली. थोडा कोणी रसा बी करतं आणि कोणी सुकी बी करतं. तर आपण साधी आणि सोपी बनवलेली आहे.
तर थोडासा रसा बी ठेवणार आहे आपण, ज्याला मठाच्या डाळीचा अर्क उतरतो आणि रसा खूप छान लागतो. थोडीशी डाळ राहिली शिजायची बाकी. झणझणीत आणि चमचमीत तोंडाला चव वाढवणारी आपली मठाच्या डाळीत दोडक्याची भाजी. तर चला मैत्रिणींनो, शिजली का बघूया आपण. चला, ही बघा आपली छानशी भाजी आता तयार झालेली आहे. साधी आणि सोपी, जास्त रसा बी नाही, काय नाही, आमचा रसा आणि एकदम मस्त. भातावर बी खाता येते आणि अशी बी एकदम साधी सिंपल आपली भाजी तयार झाली. चला आता आपण गॅस बारीक बंद करणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, आपली झणझणीत आणि चमचमीत अशी छान दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज चला आपण साधे सोपे आज मस्त हिरवे अशा दोडक्याची भाजी आपण बनवणार आहोत. तर चला ती भाजी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वात प्रथम आहे ना मैत्रिणींनो, हे दोडक्याच्या वरती हे आलेल्या नसा आहे ना, हे शिरा म्हणतात याला दोडक्याच्या. तर ह्या शिरा आपण पूर्ण ग्लासने काढून घेणार आहोत. ह्या 2 दोडक्याच्या अशा ह्या शिरा पुऱ्या काढायच्या. मग त्याच्यानंतर ते दोडकं कापायचे आहे. तर चला आता मी हे छान असे मस्त छान 2 दोडक्याची भाजी बनवणार आहे. साधी सोपी आपली मठाच्या डाळीमध्ये भाजी बनवलं जाणार आहे. गावाकडं मठाच्या डाळीत खूप छान लागते. तर आता हे दोडक्यावरच्या शिरा कशा काढतात ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर मैत्रिणी, असा हा ग्लास घ्यायचा आणि असं हे दोडक्यावर असं घसून ते पूर्ण आपण हे दोडक्यावरचं असं काढायचं आहे, असं घसून ह्या ग्लासाच्या काठाने. तर असे मी दोडके आता हे छान असे हवा निघतंय थोडं असं पूर्ण दोडक्याचं काढायचं. तर चला आता मी ते काढत आहे. आता ह्या बघा, दोडक्याच्या शिरा सगळ्या आपण काढून घेतलेल्या आहे. ह्या बघा, अशा 2 दोडक्याच्या शिरा आपण काढलेल्या आहे.